या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने चाकूचा धाक दाखवून 11 लाख रुपये दरोड्यात टाकल्याच्या प्रकरणातील आरोपी बाबू रामा राठोड राणा दोड्डी, दक्षिण सोलापूर या सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला। सदर गुन्हा सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) अन्वये 15 ऑगस्ट 2025 रोजी दाखल करण्यात आला होता। फिर्यादी संजय कुमार अंबादास राठोड यांनी दिलेल्या सविस्तर फिर्यादीच्या जबाबानुसार बांधकामासाठी लागणारे मजूर पुरवण्याचे काम करून उदरनिर्वाह करतात। त्यांची ओळख विजय दासू राठोड आणि त्यामार्फत श्रीकांत लिंबाजी राठोड यांच्याशी झाली। मार्च 2025 मध्ये फिर्यादीने सोलापूर येथे येऊन श्रीकांत राठोड, अनिल राठोड, बाबू राठोड आणि करण राठोड यांची भेट घेतली। श्रीकांत राठोड यांनी फिर्यादीस कमी किमतीत कोणी सोने घेण्यास गिराईक आहे का बघ असे सांगितले। फिर्यादीचे मित्र संजू जेमळा पवार आणि आकाश राठोड या दोघांच्या ओळखीमुळे महादेव सोनार यांच्याशी फिर्यादीची ओळख झाली। महादेव सोनार यांना दोड्डी येथील श्रीकांत राठोड हे त्यांच्याकडील 2 किलो सोने कमी किमतीत विकणार आहे असे सांगितले। ही बाब महादेव सोनार आणि यांनी आकाश राठोड यांना सांगितली। 2 जुलै 2025 रोजी फिर्यादी व संजू पवार असे दोघे जण कलबुर्गी येथून श्रीकांत राठोड या दोड्डी तांडा येथे त्यांच्या राहत्या घरी भेटले। त्या भेटीत श्रीकांत राठोड यांनी विकणाऱ्या सोन्याचा सॅम्पल दिला होता। तो सॅम्पल फिर्यादीने महादेव सोनार यांना दाखवला। सोन्याच्या सॅम्पलची तपासणी केली असता सोन्याचे सॅम्पल खरे असल्याचे महादेव सोनार यांनी सांगितले। त्यानंतर 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी संजय कुमार राठोड, युसुफ पटेल, संजू पवार, आकाश राठोड आणि महादेव सोनार हे सर्वजण कलबुर्गीहून ब्रेझा या 4 चाकीतून दोड्डीकडे रवाना झाले। त्यानंतर सर्वजण दोड्डी तांड्याजवळ बाबू राठोड यांच्या शेताजवळील जागी पोहोचले। तिथे श्रीकांत राठोड, अनिल राठोड, करण राठोड, बाबू राठोड आणि एक अनोळखी इसम उपस्थित होते। श्रीकांत राठोड यांनी बुद्धाची सोन्याची मूर्ती दाखवून रक्कम मागितली। त्यानंतर वाहनाची तपासणी करताना गाडीत ठेवलेली 11 लाखांची रोख रक्कम त्यांना दिसली। त्या रकमेवरून वाद निर्माण झाला आणि अनिल राठोडने चाकू बाहेर काढून सर्वांना धाक दाखवला। आरोपींनी फिर्यादीकडून जबरदस्ती रक्कम काढून घेतली। घटनेनंतर फिर्यादी आणि त्याचे साथीदार घाबरून कलबुर्गीकडे परतले। नंतर महादेव सोनार यांनी ती मूर्ती तपासली असता ती खोटी सोन्याची मूर्ती असल्याचे दिसून आले। त्यामुळे आरोपींनी खोट्या सोन्याच्या वाहनाने चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची भीती दाखवून फिर्यादीकडून 11 लाख रुपये फसवणुकीने काढून घेतल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात आरोपी बाबू रामा राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। सदर अर्जावर सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहिन पठाण, शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।